मग बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे इथं, इफ tan a plus b equals to 3/4 and tan a minus b equals to 77/36 फाइंड tan 2a. ठीक आहे. मग इथं काय करायचं आता, tan 2a फाइंड आउट करायचं. मग आता बघा tan a plus b किती दिलेलं आहे, tan a plus b equals to 3/4 and tan a minus b equals to 77/36 आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, tan 2a. ठीक आहे. tan 2a फाइंड आउट करायचं. मग आता हा जो 2a आहे बघा, याला आपण असं लिहू शकतो का, 2a. 2a ला आपण a प्लस ए लिहू शकतो, बरोबर. a प्लस ए आणि पुन्हा प्लस b मायनस बी. मग बघा आता मी काय केलं, याच्यामध्ये प्लस बी केला, पुन्हा मायनस बी पण केला. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा बी काय होणार, कॅन्सल होणार, पुन्हा आपल्याला 2a ची इनिशियल व्हॅल्यू भेटणार. मग याला मी असं लिहू शकतो का, हा a प्लस बी पुन्हा प्लस आता इथं a मायनस बी, कारण की मी काय केलं, हा a इकडे लिहिला, हा b इकडे लिहिला. मग याला आपण काय करणार, आता ब्रॅकेट टाकणार बघा. मग याला मी असं लिहू शकतो का, हा a प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि हा a मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. मग आता जर आपण हे जे 2a आहे, 2a इक्वल्स टू काय आलं, a प्लस बी प्लस a मायनस बी. मग इथं जर लिहिलं तर काय होईल, मग बघा tan a प्लस बी हा एक ब्रॅकेट प्लस a मायनस बी हा एक ब्रॅकेट. ठीक आहे. ही ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट करू वाटलं तर सेम ब्रॅकेट होती. ठीक आहे. मग इथे येणार आहे ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी ए मायनस बी. मग आता बघा इथं ए प्लस बी आणि ए मायनस बीचा फॉर्म दिसतोय. ही जी टर्म आहे पूर्ण, हिला आपण ए जर कन्सिडर केलं आणि ही जर टर्म हिला बी जर कन्सिडर केलं तर टॅन ए प्लस बी इथं फॉर्म्युला अप्लाय होणार. मग बघा आता टॅनचा फॉर्म्युला काय आपला, बघा इथं साईडला लिहितो मी, कारण की इथं जागा कमी आहे. ठीक आहे. टॅन ए प्लस बी, मग टॅन ए प्लस बी फॉर्म आहे. मग इथं बघा टॅन ए प्लस बी तर काय येणार, टॅन ए मायनस मायनस येतं प्लस प्लस येतं, टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन बी. ठीक आहे. मग आता इथं ए म्हणजे ए प्लस बी आहे आणि बी म्हणजे ए मायनस बी. मग बघा आता इथं काय येणार, टॅन ए काय आपला ए प्लस बी आणि प्लस टॅन बी काय आहे ए मायनस बी. ठीक आहे. अपॉनला काय येणार आता 1 मायनस टॅन ए म्हणजे काय आपलं ए प्लस बी, म्हणजे इथं येणार आहे टॅन ए प्लस बी इंटू टॅन ए मायनस बी. ठीक आहे. टॅन ए मायनस बी. मग आता आपल्याकडे टॅन ए प्लस बीची व्हॅल्यू 3/4 आणि टॅन ए मायनस बीची व्हॅल्यू आहे 77/36. मग त्या व्हॅल्यू पुट करा याच्यामध्ये. मग बघा आता टॅन ए प्लस बीची व्हॅल्यू काय आहे 3/4 प्लस 77/36 अपॉन 1 मायनस टॅन ए प्लस बी, तो किती आहे 3/4 इंटू 77/36. ठीक आहे. मग आता वरती काय होणार, डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग डिनॉमिनेटर जर सेम करायचं असेल तर काय करावं लागेल, मग बघा इथं इक्वल्स टू इथं काय होणार, आता इथं 4 आहे, 4 9 मल्टिप्लाय करलं, मग इथं काय होणार 3 9 27 प्लस 77. म्हणजे इथं आपण काय केलं 9 मल्टिप्लाय केलं, इथं 9 मल्टिप्लाय केलं, इथं 9 मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. मग आता बघा वरती झाले 27, डिनॉमिनेटरला झालं 4 गुणिले 36. मग 4 गुणिले 36 म्हणजे 4 गुणिले 9 36, म्हणजे इथं पण 36 आलं. ठीक आहे. अपॉन 1 मायनस, आता इथं बघा डिनॉमिनेटरला काय होणार, डिनॉमिनेटरला जे आहे तिथं भाग जाणार बघा. आता हा 3 1 3 3 1 3 आणि 3 2 6. ठीक आहे. मग आता इथं 12
मग 77 इंटू 1, 77 इंटू 1 77, आणि बार एक बार चौक बार एक बार 2 24, बार 3 36, बार चौक 48. ठीक आहे, इथं 38 आलं. मग आता इथं परत 27 + 77, 27 + 77 किती होते, कॅल्क्युलेटरमध्ये करा. 27 + 77 104 होते, डिवाइड बाय 36 आहे. ठीक आहे, मग इथे येणार आहे 104 डिवाइड बाय 36 अपॉन आता 48. इथं काय होणार 48 मायनस 77 म्हणजे ते येणार आहे 29. किती येणार आहे 29 मायनस 29 अपॉन 48. ठीक आहे, आता इथं याचं बघ काय होणार 104 अपॉन 36 इंटू, आता हा 48 वरती जाणार, 48 इंटू मायनस 29. ठीक आहे, मग बघा आता इथं काय होईल, इथं आता भाग द्या. मग भाग देताना काय होणार, मग येणार बघा 104 इंटू 48 डिवाइड बाय 36 इंटू 29. मग त्याचं जे आन्सर आहे 416. बघा आता मायनस साईन येणार. ठीक आहे, मी इथं लिहितो त्याचा आन्सर काय येणार 1, हे बघा कॅल्क्युलेटरमध्ये करायचं 104 इंटू 48 डिवाइड बाय 36 इंटू 29. त्याला आता मायनस साईन येणार आहे. मग डिनॉमिनेटर लिहिता बघा 416 डिवाइड बाय 87 हे आपलं काय फायनल आन्सर आहे. मग इथं लिहायचं लास्टला. आता आपलं हे कायची व्हॅल्यू आली tan a + b + a - b, म्हणजेच काय होतं tan 2a होतं. काय होतं tan 2a. मग इथं लिहायचं लास्टला tan 2a इक्वल्स टू -1 - 416 अपॉन 87. ठीक आहे, तर हे एक न्यूमरिकल आहे. ह्या न्यूमरिकल 4 मार्काला येऊ शकतं पेपरला. ठीक आहे, किती मार्काला येऊ शकतं 4 मार्काला. ह्याच्यामध्ये काय ट्विस्ट होतं की 2a सांगितलं होतं, तर 2a कसं लिहिलं a + b - b. मग आपण काय केलं, हा प्लस बी इकडे लिहिला, ए इकडे लिहिला. मग इथं काय आलं a + b + a - b. मग ह्याला एक ब्रॅकेट दिला आणि याला एक ब्रॅकेट दिला आणि 2aच्या जागेवरती हे लिहिलं. मग इथं काय आहे tan a + b + tan a - b. मग त्याच्यामध्ये आपण tan a + b चा फॉर्म्युला यूज केला, tan a + tan b 1 - tan a × tan b. मग इथं tan a चे आणि tan a + b चे आणि tan a - b चे व्हॅल्यू पुट केल्या. मग इथं आपण हे काय जस्ट कॅल्क्युलेशन केले, डिनॉमिनेटर सेम केले आणि फायनल आन्सर आलं -416 अपॉन 87. ठीक आहे, हे मायनस साईन का बरं आलं, कारण की इथं 48 - 77 झालं. ही 48 इकडे मल्टिप्लाय केला आपण. ठीक आहे, आणि मग इथं 29 अपॉन 48 आलं, 104 अपॉन 36 इंटू 48 अपॉन -29. आणि त्याचं मग मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर 416 अपॉन 87 येतं, पण त्याला मायनस साईन येतं कारण की हा 29 मायनस. ठीक आहे, मग यासह न्यूमरिकल 4 मार्क येईल पेपर.